रामकृष्ण हरे. सज्जन हो, आपणा सर्वांना वारीनिमित्ताने माझा प्रेमपूर्वक नमस्कार. वारी पंढरीची नित्य नियमाने आपल्या आराध्य देवतेकडे तो जातो येतो, त्याला वारीकर असं म्हणतात. वारी करतो तो वारकरी. पूर्वीचा जो काळ होता की तेव्हा वाहनं नव्हते, साधनं नव्हते, तेव्हा पंढरीचे पायी वारी होत असायची. आता साधनं झालेत, साधनात काही लोक जातात तर काही पायी जातात. पण पायी वारीचं महत्त्व तेव्हापासून आजपर्यंत अधोरेखित केलेलं आहे. तेव्हा अशी जी वारी आहे ते कशाकरता साधना करायची वारीची, तर जे संसारामध्ये दुःखी आहेत त्यांना सुख मिळण्यासाठी. सुखा लागे करीसे तळमळ, तरे तो पंढरीसे जाय एक वेळ, मग तू अवघाचे सुख रूप होसी, असं संत म्हणतात की तू पंढरीला जा. आणि काही लोकांना ही साधना करायची की ते दुःख होऊ नये म्हणून, म्हणजे दुःख होण्यापूर्वी साधना करणं जास्त चांगलं, आणि दुःख झाल्यानंतर दुःख निवृत्तीसाठी ते साधन करणं हा एक प्रकार आहे. तेव्हा वारी कोणत्याही अर्थाने घ्या, साधना कोणत्याही अर्थाने घ्या, ती आपल्याला फलदायक असते. याकरता वारी ही महत्त्वाचं साधन आहे. तेव्हा माऊली या अभंगामध्ये काय म्हणतात त्याच्यावर आजचा हा आपला भाग आहे. अवघाचे संसार सुखाचा करेन, आनंदे भरीन तिन्ही लोकी, अवघाचे संसार. माऊली म्हणते की हा सगळा जो संसार आहे ना, अवघा, आपल्यापुरता नाही. आपला संसारही वेगळा, आपली सुखदुःखाची कल्पनाही वेगळी, आपल्या आनंदाच्या कल्पनासुद्धा वेगळ्या. पण संतांच्या कल्पना काय आहे, संत कशाला संसार म्हणतात, आणि अवघाची संसार सुखाचा करीन असं माऊली म्हणते. तर अवघा संसार म्हणजे काय? आता माऊलीचं काय लग्न झालेलं नव्हतं, आपण लग्न झालं, मुलं बाळं, आपले परिवार, जावई विवाह, असं एवढं याला संसार म्हणतो. संत त्याला संसार म्हणत नाहीत. तर स्वर्ग नरक मार्गयोः येन सरती सहा पुरुषः सहा संसारः. ज्या प्रक्रियेमुळे स्वर्ग नरकाला माणूस जातो त्याला संसार म्हणतात. सम्यक सरती ती संसारः. कुठेही सरकता येतं, चांगल्या गोष्टीकडे वाईट गोष्टीकडे. माऊली म्हणतात याच्या संसारामध्ये सार आहे, सार आहे. नाशिवंतामध्ये सुद्धा शाश्वत आहे. त्याचा शोध घेऊन हा सगळा संसार मी आनंदाचा करीन. अवघाची च घालून सांगतात. हे च जे अव्यय आहे ना, चकारात्मक त्याला म्हणतात, ते ठासून सिद्धांत सांगायचा असला की हा चचा प्रयोग भाषेमध्ये करतात. झालंच पाहिजे आणि झालं पाहिजे किंवा झालंच पाहिजे हे निश्चयार्थ काव्य घातलं की मग त्याचा पक्का सिद्धांत होतो. माऊली तेच म्हणतात, अवघाचे संसार सुखाचा करीन. मी सगळा संसार सुखाचा करीन, म्हणजे संपूर्ण विश्व, सगळा संसार याचा अर्थ सगळं विश्व असा त्याचा अर्थ आहे. आनंदे भरीन तिन्ही लोकी, अवघाचे संसार, सगळा आनंद तिन्ही लोकात भरून टाकेन. जाये न गे माये, मी पंढरपूरला जाईन. जाये न गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलेया आपुलेया. मी पंढरपूरला जाईल का माझं ते माहेर आहे. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी, असं अनेक संतांनी म्हटलेलं आहे. माहेर म्हणजे मुलींचं विश्रांती स्थान असतं. तिथे मोकळेपणाने तिला आनंद घेता येतो. तिथे सुख घेण्यासाठी मुलगी जशी संसार
आपलं माहेरी जाते, तसं आमचं माहेर काय आहे? आमचं माहेर पंढरी आहे आणि मी तिकडे जाईल असं माऊली म्हणते. जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. माझ्या माहेराला मी भेटेन आणि मग काय होईल? सर्व सुकृताचे फळ मी लाहीन. मी जेवढं जेवढं काय अनेक जन्मामध्ये पुण्य केलेलं आहे ते सर्व पुण्य मी तिथे पांडुरंगाला आलिंगन देऊन व पुनीत करीन. म्हणजे त्या सगळ्या पुण्याचं फळ मला प्राप्त होईल असा त्याचा अर्थ आहे. क्षेम मी देईन पांडुरंगा. क्षेम म्हणजे आलिंगन मी देईल. कोणाला? पांडुरंगा. बाप रखुमा देवीवर विठ्ठलाची भेटी. बाप रखुमा देवीवर विठ्ठल त्याची भेट म्हणजे आपोले संसाटी करून ठेला. तर त्याची भेटलं की क्षेम आलिंगन दिलं की तो मला एक रूप करील. त्यालाच स्वरूपता मुक्ती असं म्हणतात. आणि करुणी ठेला संसाठी म्हणजे आपल्यासारखं तो करतो, आपणासारखे करती तत्काळ. संत जसे आपल्यासारखे करतात तसा भगवंतसुद्धा भक्ताला आपल्या स्वरूपामध्ये विलीन करून घेतो. आणि म्हणून संसार या शब्दाचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. अज्ञान म्हणजे संसार, दुःख म्हणजे संसार, आणि तो पडदा हटवला की सगळ्या जगातला आनंद होईल. आपण जो संसार समजतो, संत त्याला संसार नाही समजत. एकदा दुसऱ्या एका अभंगामध्ये एकनाथ महाराजांनी फार अभंग छान केला आहे की संसाराविषयी. या संसार नगरे बाजार भरला भाये. या संसार नगरीमध्ये सगळा बाजार भरलेला आहे. काम क्रोध लोभ याचे गिऱ्हाईक पाहे, बाजार भरला भाये. या बाजारामध्ये काम क्रोध लोभ मद आणि मत्सर यांचे सगळे विकारांचा बाजार भरलेला आहे. या बाजारी थोर थोर मेले, नारद भीष्म शुक उमगले. या बाजारामध्ये काही लोक उमगले, त्यांनी बाजार जाणला, बाजाराचं स्वरूप जाणलं, सत्याचा विचार केला आणि ते सुटले. त्याच्यामध्ये नाव घातले नारद, भीष्म, शुक. हे उमगले, त्यांना या बाजाराचं स्वरूप समजलं. बाजाराचं स्वरूप समजून तो खेळ खेळलेला बरा. खेळ खेळेपरी डाईन सापडे, तो एक खेळ या शहाणारे, असा एक अभंग आहे. या बाजारी थोर थोर मेले, पण उमगले कोण? नारद भीष्म शुक उमगले. एका जनार्दनी बाजार लटिका, संत संग बिन नाही सुटका, बाजार भरला भये. या संसार नगरे बाजार भरला भये. एका जनार्दनी बाजार लटका. हा लटका बाजार आहे, फटका बसतो, पण संत संगती केली की सुटका होते. आणि म्हणून या आनंदाचा जरा घुटका घ्या, भक्तिरस प्या, ब्रह्मरस प्या, सत्संगती करा, म्हणजे हा बाजार तुमचा सुखरूप होईल. असा या व्हिडिओचा, या वारीच्या अभंगाचा, माऊलीच्या अभंगाचा तात्पर्य अर्थ आहे. तेव्हा आल्यानो संसारा, उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा, असं म्हटलं आहे. किंवा संसाराचा अर्थ शंकराचार्यांनी पुन्हा वेगळाच केला आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, इह संसारे खलु दुस्तारे, पाहि मुरारे कृपया पारे. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. गोविंदाला भजा, पांडुरंगाला भजा, सगळा संसार सफळ होईल, हे माऊलीचं म्हणणं आहे. अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, ही माऊलीची प्रतिज्ञा आहे. तेव्हा आपणही आनंदी व्हा, दुसऱ्यालाही आनंदी करा. की जे वैश्विक कल्पना संतांनी मांडलेली आहे, विशेष करून माऊलींनी वैश्विक कल्पना मांडलेली आहे. जसं आता विश्वात्मके देवी, इथे विश्वात्मक म्हटलेलं आहे, म्हणजे विश्वाची कल्पना. हा संसार म्हणजे विश्व, आणि हे सगळं आनंदी करण्याची कल्पना आहे. हा या
व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी कृपया सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.